Hello guys, today we are going to learn a short story, okay, a lesson in life from a beggar, unit 3.2. This short story is written by Sudha Murthy, and we know all who is Sudha Murthy. She is a famous writer, no? And she is the chairperson of the Infosys also. She is a so much famous personality and we know her all, okay. So she is a well known writer of the short stories. She has written books, her memories from her childhood, on the hospitality, on many other issues faced by common people in their lives also. And this lesson has been taken from her book Wise and Otherwise, because she wrote so many books, no? And in that book she expresses her experience, about the common people. So among so many books, her famous book is Wise and Otherwise. सो वाईज अँड अदरवाईज ह्या पुस्तकातून ही गोष्ट किंवा ही शॉर्ट स्टोरी ज्याला आपण लघुकथा असं म्हणतो ही घेतलेली आहे. सो मुलांनो, ही कथा जी आहे त्या प्रसिद्ध प्रख्यात अशा लघुकथा लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिली आहे. ॲक्च्युली आपल्या लिखाणामध्ये आपल्या लहानपणाच्या अनेक आठवणी, त्याचबरोबर समाजातील सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे अनेक विषय म्हणा किंवा प्रश्न म्हणा, याबाबत त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. आणि ही लघुकथा जी आहे, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, ही त्यांच्या वाईज आणि अदरवाईज या पुस्तकातून घेतलेली आहे. ओके, दॅट्स इट अबाउट अ ऑथर सुधा मूर्ती. सो सुधा मूर्ती हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांची ही लघुकथा आहे. सो ती अत्यंत आकर्षक अशी आहेच, परंतु मोटिवेशनल आहे. सो अशी ही लघुकथा आपण बघूया. सी ऑन पेज नंबर, इट्स अ 91. आय होप दॅट यू हॅव युअर टेक्स्टबुक. ओके, सो a lesson in life from a beggar, no, this is a story is about realizing the true worth of life and being thankful of it. की ही जी गोष्ट आहे ही अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे आणि आपल्याला आयुष्याचे खरे मोल आणि आयुष्यातील सकारात्मक गोष्टीबाबत कृतज्ञता सांगणारी ही गोष्ट आहे, कृतज्ञता उलगडून दाखवणारी ही गोष्ट आहे. ओके, सो या गोष्टीमध्ये आपल्याला ऑप्टिमिस्टिकता दिसते. ऑप्टिमिस्टिकता म्हणजे काय? आशावाद. सो या गोष्टीमध्ये आपल्याला दिसते की जे कॅरेक्टर आहे, हाऊ इट इज चेंज, हाऊ इट इज बिकम फ्रॉम पेसिमिस्टिक टू ऑप्टिमिस्टिक. सो हाऊ टू हॅव टू इन्स्पायर बाय दिस कॅरेक्टर, की लेखिकेने तिची निराशावादी वृत्तीची जी मैत्रीण आहे की नाही, तिच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे एका संस्मरणीय प्रसंगामुळे बदल झाला आणि एक आशावादी परिवर्तन कशा प्रकारे झालं याचं अतिशय छान असं सुरेख वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे. ओके, सो ते आपण या ठिकाणी बघूया. सो द टायटल ऑफ अवर स्टोरी इज अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. ओके, आय होप दॅट यू कॅन सी. ओके, if you have a textbook, so take in front of you. Okay, it's page number 91. Okay, so learn the story by line. Okay, so Meena is a good friend of mine. She is an LIC officer earning a good salary, but there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. See, Sudha Murthy sketch a character of Meena here. Okay, so Sudha Murthyंनी मीना हे कॅरेक्टर या ठिकाणी स्केच केलेलं आहे. मीनाबद्दल इथे काय म्हटलेलं आहे, अगदी सुरुवातीच्याच पॅरेग्राफमध्ये लेखिकेने आपली मैत्रीण मीना तिच्याबद्दल म्हटलं आहे की माझी एक मीना नावाची मैत्रीण आहे आणि ती काय काम करते तर ती LIC ऑफिसर आहे, म्हणजेच विमा अधिकारी आहे. अँड शी गॉट अ गुड सॅलरी फ्रॉम हर जॉब.
आणि तिला चांगल्या प्रकारची नोकरी आहे. पण तिची एक गोष्ट द ऑथर सेज दॅट आय ऑलवेज हॅव समथिंग स्ट्रेंज अबाउट हर, की मला तिची एक गोष्ट कायम खटकते की ती नेहमी दुःखी असायची. कधीही तिला भेटलं की इतरांना नेहमी उदास वाटायचं. ओके, तिचं औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती. बघा इथे म्हटलं आहे ग्लूम अँड सिनेसिझम. ग्लूम मीन्स फिलिंग ऑफ सॅडनेस बिकॉज शी ऑलवेज हॅव टू फील सॅड, ज्याला आपण मराठीतून औदासीन्य असं म्हणतो. अँड सिनेसिझम म्हणजे उपेक्षावादी वृत्ती बिकॉज शी नेवर से गुड टू अदर्स. डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, की तिचं औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जी काय आहे ना, ती इतरांपर्यंत आपोआप पसरायची. आणि कुठलाही विषय किंवा कुठलीही व्यक्ती असो ती त्याबद्दल कधीही चांगलं बोलायची नाही, कधीही सकारात्मक बोलायची नाही. सो अशा प्रकारे ही मीना होती. ऑथर सुधा मूर्ती इथे सांगते की ही माझी मैत्रीण कशी होती, ही सतत निराशावादी वृत्तीची होती आणि त्यामुळे तिला कोणीही भेटत नसे, कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. ओके, फॉर इन्स्टन्स आय माइट say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? Meena's immediate response would be to belittle to achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. If I said, Meena, Shweta is a very beautiful girl, isn't she? Meena would be pessimistic. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time. Shweta will be uglier than anyone you know. Meena, isn't a beautiful day? Let's go for a walk. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Besides, who says walking is good for health? There's no proof. So in this way, the Meena was. Actually अशा प्रकारे मीना होती. लेखिकेने तिचं वर्णन करताना म्हटलं आहे की कशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्ट करायची. द ऑथर सेज दॅट जर मी तिला म्हटलं की मीना तुला कळलं का की राकेश शाळेमध्ये पहिला आला आहे, तर तिची रिॲक्शन काय असायची की साहजिकच त्याचे वडील शाळेमध्ये शिक्षक आहे आणि म्हणून तो फर्स्ट आला. ती कोणाचंही कौतुक करायचं नाही, अशा प्रकारची ती रिॲक्शन तिची असायची. लेखिका जेव्हा तिला म्हणायची की मीना, श्वेता फारच सुंदर आहे हो की नाही, त्यावर तिचं उपहासात्मक काय उत्तर असायचं की घोड्याचं पिल्लू, पोनी म्हणजे घोड्याचं पिल्लूला पोनी असं म्हणतात. ओके, ज्याला मराठीतून आपण टट्टू म्हणतो, की घोड्याचं टट्टू जे आहे ते लहान असताना सुंदरच दिसतं. मग काय वेगळी गोष्ट आहे की श्वेता सुंदर दिसते. दिस इज द एज मॅटर, की तरुण वयामध्ये सगळेजण सुंदर दिसतात. की आणि ती म्हणायची की थोडे वर्ष थांब की श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी अग्लियर म्हणजे कुरूप दिसेल, कुरूप वाटेल. सो दिस इज द लाईक ऑफ रिॲक्शन ऑफ मीना. अजून लेखिकेने उदाहरण दिलं आहे की मी तिला म्हणायची की मीना आजचा दिवस किती छान आहे ना, चल आपण फिरायला जाऊ. तर मीनाचं रिॲक्शन काय असायची, नको, मी खूप थकली आहे, मला आज खूप उकडतं आहे आणि मला आज खूप दमायला झालेलं आहे. आणि तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोणी सांगितलं आहे त्याचा काहीही पुरावा नाही आहे. सो अशा प्रकारची रिॲक्शन मीनाची असायची जेव्हा जेव्हा लेखिका तिला भेटायची, तिच्याशी बोलायची किंवा एखाद्या विषयाबद्दल मीनाचं जे काही मत असायचं ते नेहमी पेसिमिस्टिकच असायचं. पेसिमिस्टिक मीन्स निराशावादी असायचं. सो इन दिस वे द कॅरेक्टर ऑफ मीना. सो अशा प्रकारे सुधा मूर्ती यांनी इतक्या सुंदर प्रकारे मीनाचं कॅरेक्टर किती पेसिमिस्टिक होतं हे रेखाटलेलं आहे इथे. देन दॅट वॉज मीना. सो अशा प्रकारे मीना होती. शी स्टेड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. So अशा प्रकारची मीना होती.
सो ती अतिशय निराशावादी होती आणि त्यामुळे कोणीही तिच्याशी बोलत नसायचं किंवा कोणालाही तिच्याबरोबर राहायला आवडत नसायचं. सो मीना ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे आईवडील दिल्लीला राहायची आणि ती इथे जॉब करत असल्यामुळे एकटी राहत असायची. ती एकुलती एक मुलगी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करण्याची तिची सवय होती. प्रत्येक गोष्टीबद्दल तिची कंप्लेंट असायची आणि अर्थातच तिचा सहवास फारसा कोणाला सुकाह वाटायचाच नाही, प्लीझंट वाटायचं नाही. त्यामुळे कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. आणि मग काय झालं की एके दिवशी मीनाची बदली मुंबईला झाली ना. हर जॉब as a LIC officer and she transferred one day in a Bombay and that's why she went there to live and all her friends forgot her. आणि मुंबईला बदली झाल्यानंतर ती मुंबईला निघून गेली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो असं सुधा मूर्ती म्हणतायत, ऑथर म्हणतायत. सो इन दिस वे द कॅरेक्टर मीना, ही मीना जी आहे लेखिकेची मैत्रीण, तिची मुंबईला बदली झाल्यामुळे ती निघून गेली मुंबईला आणि लेखिका म्हणते की आम्ही सगळेजण ऑफिसमधले किंवा तिचे मित्रमैत्रिणी तिला अशा प्रकारे विसरून गेलो. ओके, देन व्हॉट हॅपन? मेनी इयर्स लेटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट मुंबईज फ्लोरा फाउंटन. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbar Ali's, a popular department store, waiting for the rain to subside. Suddenly I spotted Meena. My first reaction was to run even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already been seen me and caught a hold on my hand. Okay, here the subside. Okay, so लेखिका तिथे एक एक्सपिरियन्स सांगते की मीना मुंबईला निघून गेल्यानंतर तिच्याबद्दल सगळेजण विसरून गेले. परंतु मग काय झालं की काही वर्षानंतर लेखिका म्हणते की मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनपाशी पावसामध्ये सापडली, पावसामध्ये अडकली. ओके, अँड पाऊस द रेन वॉज पोरिंग. पोरिंग म्हणजे प्रचंड पडत होता, ज्याला आपण पोरिंगला आपण म्हणतो कोसळणे, की पाऊस इतका कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीही नव्हती. सो आय स्टूड ॲट द अकबर अलीज, द डिपार्टमेंट स्टोअर, फेमस डिपार्टमेंट स्टोअर ऑफ मुंबई. ओके, सो अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी होण्याची मी वाट बघत होते. सो हिअर द वर्ड इज सबसाईड. ओके, द सबसाईड मीन्स टू सेटल डाऊन. ओके, ऑर टू बिकम लेस, की कमी होणे. सो त्या पावसामध्ये माझ्याकडे छत्री नसल्यामुळे मी तिथे उभी होती अकबर अली या डिपार्टमेंट स्टोअरजवळ आणि पाऊस कमी होण्याची वाट बघत होती. सो व्हॉट हॅपन दॅट टाईम, की द ऑथर सॉ मीना. आणि त्यावेळी त्या पावसामध्ये लेखिकेला मीना दिसली आणि अचानक मला मीना दिसली असं लेखिका म्हणतायत. त्या भर पावसातही पळून जावं असं माझी पहिली रिॲक्शन होती. ऑथर्स फर्स्ट रिॲक्शन दॅट टू रन अवे इन दॅट पोरिंग रेन ऑल्सो की मीना बघितल्याबरोबर आपण बघितलं की मीना इज नॉट अ प्लीझंट कॅरेक्टर आणि म्हणून ऑथरलासुद्धा, लेखिकेलासुद्धा असं वाटलं की तिथून पळून जावं, हिला भेटूच नाही. ओके, सो ही पहिली प्रतिक्रिया होती लेखिकेची. सो लेखिकेला भीती वाटली की आपण जर मीनाला भेटलो तर परत तिचा न संपणारा तक्रारीचा पाडा ऐकावा लागेल आणि म्हणून लेखिकेची प्रतिक्रिया होती की आपण इथून पळून जावं. पण लेखिका म्हणते की मी निसटू शकली नाही बिकॉज मीना सॉ मी ऑलरेडी. तिने मला बघितलं अँड व्हॉट शी डीड, शी होल्ड माय हँड विथ अ लव. तिने माझा हात पकडला अतिशय प्रेमाने आणि द रायटर सेज दॅट व्हॉट आय सेड, शी वॉज सो इन इगरनेस की ती अतिशय उत्साहामध्ये दिसत होती, अतिशय चांगली दिसत होती, की तिची जी ऑप्टिमिस्टिक
म्हणजे आत्ता ऑप्टिमिस्टिक ती दिसत होती, जी पेसिमिस्टिक तिचं नेचर होतं ते अजिबात दिसत नव्हतं. शी वॉज व्हेरी चिअरफुल. की ती अतिशय चिअरफुल, आनंदामध्ये, उत्साहामध्ये दिसत होती. आणि मग त्यांचा इथे संवाद सुरू झालेला आहे बघा मुलांना. What Meena says, hey, I am really excited. It's nice to meet old friends. What are you doing here? आणि मग मीना इथे म्हणते की मी किती खुश झाले, जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं. तू इथे काय करतेस असं मीना विचारते. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. आणि मग लेखिका तिला सांगते की मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आली आहे. ओके. सो Meena said, Dad, then stay with me tonight. She said, let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? Okay. So, बघा मीना किती उत्साहामध्ये आहे. आणि मग ती म्हणते की लेखिकेला म्हणते की तू आज रात्री माझ्याबरोबर राहा. नो, लेट्स चॅट, की आपण खूप गप्पा मारूया. जुने मित्र, जुन्या आठवणी खूप मौल्यवान असतात. इट्स सो प्रेशियस अँड रेअर. प्रेशियस मौल्यवान अँड रेअर मीन्स दुर्मिळ. सो जुन्या मित्रमैत्रिणी अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. ओके, यू नो इट. सो आय कुडंट बिलीव इट. वॉज दिस रिअली मीना? आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. But Meena was really standing there right in front of me, squeezing my hand, smiling, and yes, she did look happy. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminds me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than even before. See children, this was the changes that happened in Meena. The writer says that I couldn't believe to saw the Meena and her behavior. ही लेखिका म्हणते की मला विश्वासच बसत नव्हता की ती हीच मीना होती का. मी स्वप्नात तर नाही ना, याची मला खात्री करण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढला. द रायटर पिंच हरसेल्फ सो हार्ड, की आपण जे बघतो आहेत ते स्वप्न तर नाही ना, आणि ते सत्य आहे की नाही यासाठी तिने रायटरने स्वतःला पिंच केलं, चिमटा घेऊन बघितला. पण ती खरोखरच मीना होती, तिच्यासमोर उभी होती. आणि लेखिका म्हणते की माझा हात दाबत ती हसत होती आणि अतिशय आनंदामध्ये होती. सो बेंगळुरूमध्ये असताना त्या 3 वर्षाच्या काळामध्ये तिला मी कधीही इतकं खुश आणि कधीही इतकं हसताना बघितलेलं नव्हतं. बट हो, तिच्यामध्ये काही चेंजेस झालेले होते. तिच्या केसांच्या काही बट्टा ज्या आहेत त्या पांढऱ्या झालेल्या होत्या, म्हणजे रुपेरी झालेल्या होत्या. इट्स बिकम द स्ट्रँड्स बिकम ग्रे ऑफ हर हेअर. आणि मग तिचे केस थोडेसे पांढरे झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं की हो, वर्ष निघून गेलेली आहेत, बरीचशी वर्ष झालेली आहेत. तिच्या चेहऱ्यावर थोडेसे व्रिंकल्स आलेले होते, म्हणजे थोड्याशा सुरकुत्या पण दिसत होत्या. बट शी लुक्स मोर ॲट्रॅक्टिव्ह दॅट नेवर बिफोर. परंतु एवढंच सगळे चेंजेस झालेले असले तरीही ती पूर्वीपेक्षा अधिक जास्त आकर्षक दिसत होती. ओके. So, finally, I managed to say, no, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I will keep in touch with you. I promise. And the writer hadn't a time, because she had some work in the Mumbai. And that's why she says that, no, Meena, I can't wait with you tonight. आणि रायटर म्हणतात की नाही मीना, आज रात्री मी तुझ्याजवळ थांबू शकणार नाही, मला यायला जमणार नाही, कारण मला एका ठिकाणी जेवणासाठी जायचं आहे. सो मला तू तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि नक्की येणार, आय प्रॉमिस. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲटलीस्ट, शी इन्सिस्टेड. आणि मीना हे ऐकल्यानंतर थोडीशी नाराज झाली आणि मग ती आग्रहाने म्हणाली की ओके, तू येऊ शकत नाही तर ॲटलीस्ट आपण चहा तरी पिऊया. बट द ऑथर सेज दॅट, बट मीना, इट्स बोरिंग. सो व्हॉट,
We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. We won't get a taxi in this rain, I grumbled. So what? We will walk. I was so surprised. This wasn't the same Meena I had known. Today she seemed ready to make any number of adjustment. आणि लेखिकेला अतिशय आश्चर्य वाटलं की जी मीना जी नेहमी कंप्लेंट करत असायची प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये, ती आता बघा प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करते. कारण लेखिका जेव्हा तिला म्हणते की आपण कसं बरं जाऊया हॉटेलमध्ये, कारण किती पाऊस पडतो आहे, पाऊस कोसळतो आहे, मग ती म्हणते मग काय झालं, आधी छत्री आपण विकत घेऊया आणि ग्रँड हॉटेलमध्ये जाऊया. द रायटर सेस पण आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. द रायटर गंबड म्हणजे तक्रार करणे, कुरकुर करणे. सो मीना सेड दॅट सो व्हॉट हॅपन, वी वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊ. द रायटर वॉज सो सरप्राईज. लेखिका अत्यंत आश्चर्यचकित झाली. आणि ही पहिली मीना नव्हती खरं, कारण पहिली मीना नेहमी कंप्लेंट करणारी होती, परंतु आत्ताची जी मीना होती ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करणारी, तडजोड करणारी होती, असं वर्णन लेखिका करत आहेत. ओके. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. ड्रेंच मीन्स पूर्णपणे ओले होणे. By then the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. I was quite curious. So why the changes happened in Meena? The writer was so surprised. आणि लेखिका म्हणतात की आम्ही हॉटेलमध्ये, ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो, परंतु कसे झालो होतो आम्ही, टोटली ड्रेंच म्हणजे पूर्णपणे भिजलो होतो, कारण ते चालत गेलेले होते. आणि नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी वृत्तीच्या मीनामध्ये एवढा मोठा बदल घडून आला, आणि हे जाणून घेतलं पाहिजे, हा विचार लेखिकेच्या मनामध्ये येत होता. आणि लेखिकेची उत्सुकता ही अतिशय वाढत होती. आय वॉज क्वाईट क्युरियस, असं लेखिका म्हणतात. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो? मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. नो, देर इजंट एनी वन लाईक दॅट, शी सेड. आणि मग लेखिका तिला प्रश्न विचारतात की मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटलं आहे की काय, की ज्याच्यामुळे तुझ्यामध्ये एवढा मोठा बदल झाला आहे? तुला कोणी बॉयफ्रेंड मिळाला आहे का, असं लेखिका तिला विचारत आहेत. आणि मीना म्हणते की नो देअर्स इजंट एनी वन लाईक दॅट, की नाही, असं काहीही नाही किंवा असं कोणीही नाही की ज्यामुळे मी बदललेली आहे. सो देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क, लाईक अ तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. सो मुलांना तुम्हाला तेंडुलकरची ॲडव्हर्टाइजमेंट माहिती आहे हो की नाही? सॉरी नो. सो जसं तेंडुलकरच्या ॲडव्हर्टाईजमध्ये तो म्हणतो की नाही की दिस इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, बूस्टची ॲडव्हर्टाईज तो करतो बघा, तशा प्रकारे लेखिका म्हणते की मी मीनाला विचारलं आहे व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग एवढी तू उत्साहित आहे, तुझ्या उत्साहाचं रहस्य काय, जसं तेंडुलकर ॲडव्हर्टाईजमध्ये विचारतो तसं मी तिला विचारलं. आणि मग शी स्माइल्ड, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. आणि मीनाने काय उत्तर दिले याच्यावर, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, मीना हसत हसत म्हणाली. आणि लेखिका म्हणते की मी टोटली चक्रावून गेले तिच्या ह्या उत्तरामुळे, आणि मी आश्चर्यचकित झाले हे तिच्या लक्षात आलेलं होतं. सो वाय द मीना सेड दॅट अ बेगर चेंज्ड माय लाईफ. सो इथे मीना म्हणते की माझ्यामधील जो काही बदल आहे तो कोणामुळे झाला आहे, तर एका भिकाऱ्यामुळे झाला आहे, कारण एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, असं मीनाचं उत्तर आहे बघा. सो चिल्ड्रन, टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके. सो आपण इथे आज थांबणार आहोत. सो हा जो भाग आपण बघितला, या भागामध्ये आपण बघितलं की मीना ही जी काही लेखिकेची मैत्रीण आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. सो व्हाय शी चेंज अँड व्हॉट हॅपन दॅट शी चेंज्ड, असं काय घडलं की मीना इतकी बदललेली आहे.
what happened in her life when she came in a Mumbai. की ती मुंबई मध्ये आल्यानंतर असं काय घडलं की तिच्यामध्ये इतका बदल झाला. बिकॉज शी ऑलवेज सो मच स्ट्रेंज ही अतिशय ती वेगळ्या प्रकारची होती. शी वॉज ऑलवेज अनहॅपी बिफोर एनी पर्सन हू केम इन हर कॉन्टॅक्ट विल बी फील डिप्रेस बिफोर her thoughts were negative about everything and about every person. Okay, so this was the Meena that before 3 years की अशा प्रकारची मीना होती 3 वर्षापूर्वी. परंतु आत्ताची मीना कशी दिसली लेखिकेला. द रायटर वॉज सो सरप्राईज बिकॉज मीना वॉज सो डिफरंट मीनाज ॲटिट्यूड bygone of the days, so different. She looked happy and was smiling actually. That was not the same Meena the writer known before. She seemed ready to make any number of adjustment. So what happened in her life, why she changed and who changed her, we will see in the next part of our story. Okay, हे सगळं मीना का बदलली, कोणी तिला बदलवलं, असं काय तिच्या आयुष्यामध्ये झालं की ती बदलली, हे आपण पुढच्या स्टोरीच्या पार्टमध्ये बघणार आहोत. द रिमेनिंग पार्ट ऑफ द story. Okay, but we will see it tomorrow. Okay, so children, you have to read the story. Still we learn today. Read it very keenly with the proper new words. The new words has already given at your right hand side, left hand side. Read it with the proper meaning, recite it. Okay, सो जे नवीन शब्द आलेले, द स्टोरी इज सो सिम्पल, सो दॅट्स वाय द न्यू वर्ड्स आर नॉट सो मच हिअर. की अतिशय साध्या भाषेमध्ये सुद्धा मूर्तींनी गोष्ट लिहिलेली असल्यामुळे खूप न्यू वर्ड्स या ठिकाणी नाही आहेत. खूप कमी नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत. जे आहेत ते तुमच्या राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला दिलेले आहेत. सो द न्यू वर्ड्स यू हॅव टू रिसाइट इट विथ प्रॉपर मिनिंग. ओके, अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक. So read the story, children, once again. Okay, the remaining part we will see in the next lecture. Till then, goodbye.